हाय, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. आजचा हा व्हिडिओ आहे ना खूप छोटासाच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ॲक्चुअली एक प्रकारचा अपडेट म्हणावा असा हा व्हिडिओ आहे. फार जास्त काही मी शूट केलेलं नाहीये आणि ह्या एका व्हिडिओमध्ये ना ऑलमोस्ट एका आठवड्याविषयीचं मी सांगणार आहे. तर हा जो दिवस आहे ना तो आहे आम्ही गावावरून निघालो होतो त्या दिवशीचा. ॲक्चुअली झालंय असं ना, की गावाला अजिबात नेटवर्क नव्हतं, तर त्यामुळे हे सर्व काही जे व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केले ना आत्तापर्यंत, तर ते सगळे मला गावाला मी शूट करून झालं होतं, पण अपलोड करणं काही झालं नव्हतं एडिटिंग करून, कारण नेटवर्कच नव्हतं. फोनचं स्टोरेज वगैरे सर्व काही फुल झालेलं होतं. तर त्यामुळे मी आहे ना 24 मेलाच गावावरून पुण्याला पुन्हा आलेली आहे आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओ आता रेग्युलरली शेअर करायला सुरुवात केली. तर आम्ही हा 24 मेचा दिवस आहे, गावावरून निघालो. गावच्या दुकानातून ना मी 1.5 किलो का काहीतरी खोबरं आणि प्लस तांदूळ घेतले, कारण तिकडं ते स्वस्त मिळतं आणि प्लस आहे ना आंबेही घेतले. त्यानंतरनं ज्या आजी होत्या आमच्याकडे इतके दिवस, त्यांनाही खाली त्यांच्या घरी सोडलं आम्ही. माझ्या नंदेच्या आज्जे-सासूबाई लागतात हे मी सांगितलेलं आहे मागच्याही व्हिडिओमध्ये. तर मग त्यांना सोडलं आणि मग पुढे आम्ही आमच्या पुण्याच्या प्रवासाला लागलो. प्रवास खूप छान झाला यावेळेस. शुभनेही फार जास्त त्रास दिला नाही. आता हे काही उभे शॉट्स आहेत, कारण मी आडवे लाँग शॉट घ्यायचे माझे राहून गेले. कारण मेमरीज तेवढी फुल झाली होती. घरी आल्यानंतरनं ही जी माझी सर्व झाडं आहेत, ती एकदम छान कंडिशनमध्ये होती. कारण माझ्या मैत्रिणीजवळ मी चावी दिली होती, सांगितलेलंच तुम्हाला. तिला सांगितलेलं झाडांना पाणी घाल म्हणून, तर ते तिने खूप छान केलेलं आहे. आणि मग मी आल्यावरती सर्व झाडांची वगैरे साफ-सफाई केली. घराची पण साफ-सफाई बऱ्यापैकी मैत्रिणीनेच करून ठेवली होती, आम्ही येणार म्हणून. तर त्यामुळे मी आल्यावरती जे काही बेसिक साफ-सफाई होती ती केली. त्यानंतर 2 दिवसांनी मी मार्केटला गेले होते. मला तोरणचं रॉ मटेरियल आणायचं होतं आणि तिकडूनच आहे ना हा लोखंडाचा तवा मी घेऊन आले होते. कारण मी सध्या ठरवलेलं आहे, की येत्या वर्षभरामध्ये ना मला माझं किचन जे आहे ते ॲल्युमिनियम फ्री करायचं आहे. बऱ्यापैकी माझ्याकडे आता स्टील, लोखंड आणि कास्ट आयर्न अशीच भांडी आहेत. पण जी काही थोडीफार आहेत ना, तीही मला आता कमी करायची. तर त्यासाठीच आहे ना, माझ्याकडे पोळ्यांसाठी तवा नव्हता, तर मी हा लोखंडाचा तवा घेऊन आली आहे. आता तो हळू वापरून रुळून जाईल आणि आज जे नाश्त्याला आहे ना मी, हे करते काय म्हणतात त्याला, तांदळाची घावणं. माझं पीठ संपलेलं तांदळाचं, तर त्यामुळे मी रात्रीच तांदूळ भिजत घातलेले, कारण घरी आंबे आहेत. तर मला आमरस आणि घावणं असा बेत करायचा होता आणि तेवढं त्यानं शुभने हाताला लागून घेतलेला आहे स्वतःच्या. बेड लागलाय त्याला आणि एवढा जास्त लागलाय ना, जनरली तो खूप जास्त स्ट्राँग आहे, पण त्याला फारच जोरात लागले. तर त्यामुळे 2 दिवस ऑलमोस्ट तो ते हाताचं त्याचं तसंच घेऊन बसला होता, इतकं त्याला त्रास होत होता. आणि जी तांदळाची घावणं आहेत ना, ती राहिलेली आता ती कंप्लीट करून घेते मी इथेच. त्याच्यासाठी ना मी हा कास्ट आयर्नचाच तवा वापरते. जसं की मी तुम्हाला सांगितलं, बऱ्यापैकी माझ्याकडे आहेत भांडी, पण जी काही थोडीफार आहेत ना, हळू करून मला वर्षभरामध्ये माझं किचन ॲल्युमिनियम फ्री करायचंय. मला आता एक दूध तापवण्यासाठी पण भांडं घ्यायचं आहे. त्याच्यानंतरनं कढई वगैरे तर मला माझ्या भावाने दिली होती. असंच हळू करून आहे ना, एक-एक हां, येस, एक आप्याचं सुद्धा मला भांडं घ्यायचंय. माझ्याकडे आत्ता जे आहे ना, ते मला माझ्या मोठ्या नंदेने दिलेलं आहे. ते नॉनस्टिकचं आहे. चांगलं आहे ते पण, पण हळू त्याचं कोटिंग जसं निघेल, तर त्यातलं ॲल्युमिनियम येईलच बाहेर आणि असंही नॉनस्टिक पण एवढं जास्त हेल्दी नाहीच आहे. तर त्यामुळे तेही मला चेंज करायचं आहे आणि हा जो बिडाचा तवा आहे ना, आता तुम्ही मला ह्याची लिंक मागू नका, कारण हा मी ऑनलाईन नाही घेतलेला. हा मला माझ्या दीदीने दिलेला आहे. तिने तो कोल्हापूरवरून आणला होता आणि मीही सांगेल, की असं लोकल मार्केटमधून शक्यतो बघा काही गोष्टी, कारण खूप स्वस्त मिळून जातात. ऑनलाईन घ्यायचा म्हटलं ना, हा ₹400-500 ला वगैरे मिळेल आणि तुम्ही असं लोकल ठिकाणाहून घेतला ना, तर सहज तुम्हाला एक 300 पर्यंत वगैरे मिळून जाईल. त्यानंतरनं मस्तपैकी आमरस केला आणि आमरस आणि घावणं असा हा आजचा नाश्त्याचा बेत होता. शुभने पण हाताला लागलं होतं, तरी रडत दिसतंय का त्याचं रडणं कसं चालू आहे. तर आणि त्याला सांगायचं पण आहे कॅमेरामध्ये, की मी रडतोय बरं का, लागलंय मला आणि मग त्याला त्याचा नाश्ता वगैरे दिला आणि प्लीज माझा अवतार थोडासा इग्नोर करा. कारण खूप कामं चाललेली आहेत गावावरून आल्यापासून सर्वच काही शूट करणं होत नाहीये माझ्याकडून. नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतरनं तोरणाच्या ज्या काही ऑर्डर्स होत्या ना, त्या कंप्लीट करून घेतल्या. कारण
तुम्ही जर पाहिलं असेल तर मी गावाला पण पेंटिंग करण्यासाठी घेऊन गेले होते. तर त्यामुळे बऱ्याच माझं काम सोपं झालं. इकडे आल्यानंतरनं मला पेंटिंग वगैरे हे सर्व करण्यामध्ये वेळ गेला नाही. कारण ते काम मी तिकडून करून आले होते. फक्त जे काही स्टिचिंग बाकी होतं ना तोरणांचं ते कंप्लीट करून घेतलं आणि आज आहे ना माझ्या बऱ्याच ऑर्डर जाणार आहे आणि छान पण वाटतंय, की म्हणजे मी आत्ताच बिझनेस सुरू केलेला आहे आणि मला माझ्या ह्या सोशल मीडियामुळं एवढा चांगला रिस्पॉन्स मिळतोय. म्हणजे लोकांना वर्ष लागतात बिझनेस या लेव्हलपर्यंत नेण्यासाठी आणि जो की माझा म्हणजे हार्डली तुम्हाला सांगते मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता गुढीपाडव्याच्या वेळेस गुढीच्या साड्यांचा आणि दुसऱ्या दिवशीपासून माझा बिझनेस बूम झाला. म्हणजे मला बाकी गोष्टींचं नॉलेज घ्यायला सुद्धा वेळ मिळाला नाही, इतका फास्ट माझा बिझनेस सुरू झाला. आणि त्यानंतरनं 4-5 दिवसानंतरचा हा व्हिडिओ आहे. आई गावावरून मुंबईला गेल्या आणि तिकडून त्या इकडे पुण्याला आलेल्या आहेत. तर माझी कामंही साइड बाय साइड चालू आहे आणि घरच्यांसोबत वेळ घालवणंही चालू आहे. त्यामुळे फार जास्त काही शूट होत नाहीये. पण मी आता रेग्युलर व्हिडिओ टाकतीये तुमच्यासोबत, तुम्हीही नोटीस केलं असेल आणि हे जे माझी कन्सिस्टन्सी आहे ना, ती आता मी कंटिन्यू ठेवणार आहे. कारण मला त्या कन्सिस्टन्सीचे रिझल्ट्स पण समजत आहे आणि मलाही हेही समजायला लागलं की तुमच्यापैकी बरेच लोकं माझ्या व्हिडिओची खूप आतुरतेने वाट पाहत असतात. तर त्यामुळे मी आता ठरवलं की फार जास्त नाही जरी झालं ना, तरी 3 तरी लाँग व्हिडिओ मी आठवड्यातून पोस्ट करणार आणि शॉर्ट्स तर माझे एव्हरीडे असतातच. तर आता सध्या माझ्याकडे एवढा जास्त बॅकअप झाला ना, गावाला नेटवर्क नव्हतं, तर त्यामुळे खूप सारे गावचेच व्हिडिओ म्हणजे बघा ना, आज काय तारीख आहे माझ्याही लक्षात नाही. पण म्हणजे 24 तारखेला मी गावाहून आले आणि तेव्हापासूनचे हे सर्व व्हिडिओ आहेत. शेजारचं जे शेत आहे ना, ते नांगरून आता तिथं पावसाळ्याच्या दृष्टीने पेरणीची तयारी सुरू झाली आहे. आता ह्याच नोटवर मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते आणि रेग्युलर भेटण्याचा नक्की प्रयत्न करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.